नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बडी चॅनेलवर. आज मी चर्चा करणार आहे खैर लांजी नरसंहार, खैर लांजी हत्याकांडाबद्दल जी काही माहिती आहे मी तुम्हाला सखोलपणाने सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. ओके. बेसिकली ही गोष्ट आहे आणि हा जो हत्याकांड आहे हा ग्रामीण महाराष्ट्रातील एका शांत गावाबद्दलचा आहे. 29 सप्टेंबर 2006 महाराष्ट्राच्या विदर्भातलं एक छोटंसं गाव खैर लांजी. भंडारा जिल्ह्यातलं हे गाव नागपूरपासून अवघ्या 70 किलोमीटरवर शांत, साधं, सरळ शेती, मजुरी आणि भात शेतीत रमलेलं हे गाव. पण या शांततेच्या बुरख्याखाली उकळत होतं दुसरंच काहीतरी. जात, वर्चस्व आणि सत्तेची ही जीवघेणी लढाई होती. याच गावात राहत होतं भोटमांगे कुटुंब. वडील भैयालाल भोटमांगे, आई सुरेखा आणि मुलगा रोशन आणि मुलगी प्रियंका. 4 जणांचं हे साधंसं कुटुंब शेतीवाडी करून संसार कसंबसं चालवणारं. पण या 4 जीवांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. आजही या घटनेची चर्चा झाली की खूप जणांची पाठ ही थरथरते. ही आहे खैर लांजीची कहाणी. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भयानक, लाजिरवाणी आणि काळी पानं असणारी गोष्ट. खैर लांजी 2006 साली या गावाची लोकसंख्या होती साधारणपणे 1000. बहुसंख्य जात समाजाचं वर्चस्व होतं इथे. भोटमांगे कुटुंब बेसिकली दलित समाजातून येत होतं आणि त्यांच्यावर गावात जातीय भेदभावसुद्धा होत होता. पण तरीही ते आपला संसार कसाबसा चालवत होते आणि या घटनेमुळं जवळजवळ जमिनीच्या वादातून ही घटना पूर्ण घडली गेली आणि भैयालाल भोटमांगे यांनी सार्वजनिक जमिनीवरून स्थानिक पंचायतात तक्रार केली होती आणि याच तक्रारीचा सूड उगवला होता. पण सूड असा की ज्याची कल्पनाही करणं कठीण आहे. झालं काय, 29 सप्टेंबर संध्याकाळची वेळ. भोटमांगे कुटुंबातील 4 जण घरी होते. वडील भैयालाल हे शेतात गेले होते आणि घरी होते सुरेखा, रोशन आणि प्रियंका. अचानक गावातील काही लोकांनी या घराला वेढा घातला. रोशनला बाहेर ओढत नेलं. सुरेखा आणि प्रियंका यांच्याशी गलिच्छ, एकदम घाण वागणूक झाली. रोशनवर जीवघेणा हल्लासुद्धा झाला. शब्दात वर्णन करणंही अशक्य अशी ती घटना झाली होती. महिलांना त्या नग्न अवस्थेत गावातून फिरवलं गेलं. रस्त्यावर त्यांची बेअब्रू केली गेली. लोकांनी पाहिलं पण कोणी हात पुढे केला नाही. भीती होती, सामूहिक भीती. आणि मग एक एक करून सगळ्यांना संपवलं गेलं. सुरेखा, प्रियंका, रोशन आणि नंतर शेतातून परतलेले हे भैयालाल, 4ही जण एकाच रात्री संपवले गेले. गाव शांत झालं पण हवेत दुःखाची घनछटा पसरलेली होती. हे सगळं घडलं त्या गावातल्या अनेक लोकांसमोर, पण कोणीही बोलायला तयारसुद्धा नव्हतं. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली नाही. सुरुवातीला हा गुन्हा 2 वर्षांखालील म्हणून नोंदवण्यात आला. म्हणजेच 4 जीवांची हत्या, महिलांवर अत्याचार आणि तरीही गुन्ह्याचं गांभीर्य कुणीसुद्धा ओळखलं नाही. ओके. आणि उशिरा झालेला आवाज. मोर्चे झाले, निदर्शनं झाले, हातात पोस्टर्स घेऊन लोकंसुद्धा आले रस्त्यांवर. खैर लांजीतली ही घटना उघडकीस आली ती गावाबाहेरच्या लोकांमुळे. पत्रकार, कार्यकर्ते आणि मानवी हक्क संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडली. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. मुंबईच्या आझाद मैदानात हजारो लोक जमले आणि या हत्येचा निषेध करत आंदोलन झालं. दलित संघटनांनी राज्यभरात मोर्चेसुद्धा काढले. राजकीय दबाव आला. मुख्यमंत्र्यांना निदर्शकांसमोर जाऊन भाषणसुद्धा करावं लागलं आणि शेवटी हा तपास CBIकडे देण्यात आला. कोर्ट, न्यायाधीश आणि न्यायदेवतेची प्रतिमा याबद्दल जर सांगायचं झालं, CBIने तपास करून 6 जणांवर आरोपपत्र दाखल केले. खुनाचे खरे आरोपी शिक्षेच्या कटऱ्यासमोर सुद्धा उभे राहिले. 2008 साली भंडारा येथील सत्र न्यायालयाने या सर्व 6 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आणि हा निर्णय ऐकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने दिलासा घेतला. न्याय मिळाला असे कित्येक जणांना सुद्धा वाटलं. ओके. पण हा न्याय फार काळसुद्धा टिकला नाही. या 6 आरोपींना केलं काय? या 6 आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. नागपूर खंडपीठाने मग या प्रकरणातील दोषींची शिक्षा उम्रकैदेत बदलली. म्हणजेच यांना मृत्यूदंडाला यांच्या स्थगिती दिली. या निर्णयाने पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास अजून केला. शेवटी 2016मध्ये 10 वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2 आरोपींना निर्दोष मुक्त केले. उर्वरित 4 जणांना 25 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. फाशीची शिक्षा नाही, म्हणजेच की ज्यांनी निरपराधांवर इतके अत्याचार केले त्यांना फाशी नाही, फक्त 25 वर्षांची शिक्षा झाली. आणि आजही उरलेले प्रश्न
या घटनेला जवळपास 2 दशके उलटून गेली, पण आजही खैर लांजीतली तो दिवस विसरला जाऊ शकत नाही. भोटमांगे कुटुंबाचं घर आजही रिकामंच आहे. त्या जागेवर आता गवत वाढलंय, कोणीही तिकडे फिरकत नाही. पण प्रश्न तसाच आहे, अशी घटना पुन्हा का घडू नये यासाठी आपण काय केलं? जातीय तणावाची ही विषबत्ता आजही कुठे ना कुठे जिवंत आहे. पोलिसांनी आधी का हात ओढून घेतला? गुन्ह्याची गंभीरता का दुर्लक्षी गेली आणि राजकीय दबावात का तपास रोखला गेला? हे प्रश्न आजही तसेच आहेत. खैर लांजी फक्त एका कुटुंबाची शोकांतिका नव्हती, तर ती संपूर्ण महाराष्ट्राची लाज होती. या घटनेनंतर दलित चळवळीला नवी ऊर्जा मिळाली. महाराष्ट्रातील जातीय समीकरणसुद्धा बदललं. राजकारणातही या घटनेचे दूरगामी परिणाम झाले आणि या घटनेने दाखवून दिलं की भेदाची विषबत्ता आजही किती घातक आहे आणि याच विषबत्तेवर मात करण्यासाठी न्याय, एकता आणि मानवता हीच खरी शक्ती आहे. खैर लांजीमध्ये भोटमांगे कुटुंबाचा बळी गेला, पण त्यांच्या बलिदानानं महाराष्ट्राला काहीतरी शिकवलं आणि हे शिक्षण आपण विसरता कामा नये. ओके, खैर लांजीची ही कहाणी इथे संपते, पण या कहाणीतून मिळालेलं शिक्षण कधीही संपू शकत नाही. माणसाने माणसावर केलेले अत्याचार, जातीच्या नावाखाली केलेले हे अमानुष कृत्य याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचं आहे. भोटमांगे कुटुंबाला आजही आपली श्रद्धांजली आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी हीच प्रार्थना मी सुद्धा करतो. धन्यवाद. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझं बडी नावाचं चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.